इस समय जन बिजली अधिकार आंदोलन के कुछ मुद्दे जो हैं वो लेकर यहाँ पर कार्यकारी अभियंता के पास हम आए हुए हैं। ये वसई में कार्यालय है और यहाँ पर हम जो कार्यकारी अभियंता जी हैं उनसे आकर मिलेंगे और जानेंगे कि उनका क्या कहना है इस जो मांग सोहेल खान ने रखी हुई है जन बिजली अधिकार आंदोलन द्वारा। इसमें वो क्या कुछ करने वाले हैं। इतना तो पता चला है कि अलग अलग जगहों पर वो कैंप्स लेने वाले हैं। कैंप्स कौन से होंगे, क्या होगा, या फिर ये जो मांगे हैं इस पर उनका क्या कहना है, मुख्यतः उस पर हम बात करेंगे। तो चलते हैं और जानते हैं उनसे कि क्या कुछ उनका कहना है। आता प्रमुख मागण्या जे तुम्ही जे बोलले की स्मार्ट मीटर च्या ऐवजी जुने मीटर बसवण्यासंदर्भात, तर आपण जे स्मार्ट मीटर जे बसवतोय तर ते आपल्या शासनाच्या धोरणानुसारच बसवते. मेन सेंट्रलचं पण धोरण आहे आणि तेच आपण स्टेट गव्हर्नमेंटकडून आपण शासन पण हे इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण हे स्मार्ट मीटर बसवतोय. पण याच्यामध्ये स्मार्ट मीटरमध्ये लोकांचा गैरसमज आहे की हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जास्त बिल येते. तसं काही नाही आहे. कारण का गेल्या वर्षी जो आहे आपले स्मार्ट मीटर गेल्या वर्षी पण आपण बसवले होते आणि यावर्षी पण तेच स्मार्ट मीटर आहेत. गेल्या वर्षी ग्राहकांची एवढ्या कंप्लेंट नव्हत्या की स्मार्ट मीटरबद्दल. कारण का गेल्या वर्षी जो पावसाळा जो चालू झाला होता 15 मे नंतर पावसाळा चालू झाला होता आणि यावर्षी जो आहे तो आपला पावसाळा जो आहे तो जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात तो चालू झाला. त्यामुळं मे जून ह्या 2 महिन्याची बिलं जे आहे ते गरमीमुळे लोकांचे ज्या बिलं जास्त वापर जास्त झाल्यामुळे कॉम्प्रेसर म्हणा त्यांच्याकडे जो AC आहे यांचा वापर जास्त झाल्यामुळे तो बिलं त्या प्रमाणात आलेले आहेत. तरी पण आपण लोकांची बिलांच्या तक्रारी आल्यानंतर प्रत्येक त्या एरियामध्ये कॅम्प लावलेत आणि त्या कॅम्पमध्ये आपण त्यांचं मीटर तपासून देणे, त्यांची बिलं तपासून देणे या दोन्ही गोष्टी करतोय. आतापर्यंत जवळजवळ 1200 ते 1300 ग्राहकांच्या आपण सिरीज मीटर लावलेले आहेत की तिथं प्रत्येक कॅम्पमध्ये पहिल्या कॅम्पमध्ये आपण जवळजवळ 87 मीटर लावले, दुसऱ्यामध्ये 230 मीटर सिरीज मीटर लावलेत. असं वेगवेगळ्या कॅम्पमध्ये जसं जसं तक्रार येतात तसं आपण सिरीज मीटर लावतोय. जुना मीटर आणि नवीन मीटर दोन्हींचं वरती जे रिडिंग पडतायत ते दोन्ही समान आहेत का नाही हे आपण त्या ह्याच्यामधून चेक करतोय. म्हणजे मीटर इक्वलच आहे. मीटरचे रिडिंग बरोबर त्या मीटरमध्ये जुनी मीटरमध्ये ना तेच युनिट नवीन मीटरमध्ये पडतात. येस. हा. तर पण ह्याच्यासाठी आपल्याला पूर्ण सूचना ग्राहकाला देणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे आम्ही स्मार्ट मीटर बसवतोय तर आपल्याला याच्यामध्ये आपण पूर्व सूचना ऑलरेडी सर्व ग्राहकांना दिलेली आहे. 48 तासाच्या नंतर आपण तो मीटर बदलणार आहे असं प्रत्येक ग्राहकांचे ज्यांचे मोबाईल रजिस्टर्ड आहेत त्याच्यावरती ऑलरेडी SMS आपण पाठवलेला आहे. वारंवार वीज पुरवठा जो खंडित होतो असं जो तक्रार जी आहे त्या आणि पुरेसे क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत ही जी मागणी आहे. तर ते आपण ज्या एरियामध्ये ओव्हरलोड होत असेल जिथं ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड असेल तर तिथं आपण निरंतर वीज योजनेमध्ये अधिकचा ट्रान्सफॉर्मर बसवतो किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवून जागा नसेल तर तिथं त्या एरियात बसवतो. आपण आतापर्यंत जवळ 35 ते 40 ट्रान्सफॉर्मर आपण तिथं ऑलरेडी बसवलेले आहेत आणि अजूनही आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल आहेत आणि ते बसवण्याचं काम चालू आहे. आणि सर हे जे त्यांचे अतिरिक्त बिल आलेले त्यासाठी कॅम्प तुम्ही सांगा, तुम्ही ज्या एरिया तुम्ही स्पेसिफाय करा तिथं आपण कॅम्प घेऊया. तिथं आमचे बिलिंगचे लोक पण येतील, आमचे इंजिनियर येतील, आमचे टेक्निशियन्स येतील आणि त्या ठिकाणी आपण कॅम्पमध्ये आपण त्या ठिकाणी ग्राहकांच्या बिलाच्या तक्रारी आपण रिझॉल्व्ह करू. सर वीज बिलाबाबत ग्राहकांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित मीटरची तपासणी महावितरणाकडून पूर्णपणे मोफत करण्यात यावी ही एक मागणी आहे. आपण जे मीटर तपासणीसाठी कोणतेही चार्जेस घेत नाहीये. ग्राहकांचं समाधान जर ग्राहकाची तक्रार जर आली असेल तर आपण ती मोफत त्या ग्राहकाच्या जाऊन मीटर तपासणी करून देतोय. आपण त्यासाठी कोणतेही चार्जेस लावले जात नाही. 200-300 रुपये काहीतरी एक आपला चार्जेस नाही, आपण चार्जेस घेत नाही. मोफत आपण तपासून देतोय. आणि हे आपण कॅम्पचा मॅटर आहे. मग दोषपूर्ण मीटर बिलिंग तक्रार स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व तक्रारींची निश्चित कालमध्ये निवारण करण्यासाठी विशेष तक्रार निवारण कॅम्प करण्यात यावा असं. आपण तुमच्या एरियामध्ये तुम्ही सांगा की त्या ठिकाणी आपण कॅम्प लावूया आणि त्या कॅम्पद्वारे सर्व ग्राहकांना आपण आदल्या दिवशी कन्वे करू किंवा इथे बिलाच्या तक्रारीचं निराकरण करणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या दिवशी तिथे आपण कॅम्प घेऊन त्या ग्राहकांची तक्रारी सोडत आहे. सुपरिटेंडेंट इंजीनियर राठौड़ साहब से हुई है हमारी बात और यहाँ पर जो
जन बिजली अधिकार आंदोलन का प्रतिनिधि मंडल यहाँ पर उनसे मुलाकात किया है और उनसे बातचीत हुई है, मेरी खुद की बात हुई है उनसे, और उन्होंने बहुत स्पष्ट कहा है कि स्मार्ट मीटर्स को लेकर लोगों के मन में जो भाव है और जो लोगों को मिसअंडरस्टैंडिंग है या उनकी जो अंडरस्टैंडिंग है स्मार्ट मीटर को लेकर, वो सारी जो है मिलकर बैठकर उसको क्लियर किया जाएगा। बहुत ही जगहों पर जहां जहां पर आपको चाहिए, लोगों को सुविधा जहां जहां चाहिए, वहां पर कैंप्स किए जाएंगे और कैंप में उनके सारे जो तकरार है, सारी जो कंप्लेंट्स है, उन्हें सुना जाएगा और उस पर निवारण भी किया जाएगा। और अगर उनकी तरफ से कुछ ऐसी तकरारें हैं जो इनकी तरफ से रिजॉल्व नहीं हो पा रही है या उन्हें रिजॉल्व करने के लिए कुछ और कदम उठाने होंगे, तो वो भी कदम वे जरूर उठाएंगे, इतना आश्वासन उन्होंने दिया है। और अभी कुछ लेखी भी वो इस संदर्भ में देने वाले हैं, तो वो जैसी हमारे पास आएगा हम आगे के अपडेट्स आपको बताते रहेंगे। लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए तहलका न्यूज इंडिया को और जन बिजली अधिकार आंदोलन से जुड़े रहिए।